विरोधात आगळेवेगळे आंदोलन, नागरिकांनी स्वतःच काढले मीटर। राज्यात सध्या स्मार्ट मीटर विरोधात ठिकठिकाणी संतापाची लाट पाहायला मिळते। याच दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून स्मार्ट मीटर विरोधात एक अतिशय अनोखे आणि आक्रमक आंदोलन समोर आलंय। जामोद येथील नागरिकांनी थेट आपल्या घरामधील स्मार्ट विद्युत मीटर स्वतःच काढून ते महावितरण कार्यालयात नेऊन जमा केलंय। शासनाला आणि महावितरण प्रशासनाला यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून जुने मीटर परत न बसवल्यास सर्वच नागरिक आपल्या घरातील मीटर काढून कार्यालयात आणून ठेवतील असा इशारा आता देण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथील महावितरण कार्यालयात आज नागरिकांनी एकत्र येत स्मार्ट मीटर विरोधात रणशिंग फुंकले। कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा ग्राहकांची संमती न घेता महावितरणने महाभागांनी घरोघरी स्मार्ट मीटर बसवले होते। याचाच निषेध म्हणून आज नागरिकांनी चक्क स्वतःच्या हाताने हे स्मार्ट मीटर काढलं आणि ते थेट महावितरणच्या टेबलवर नेऊन ठेवले। या अनोख्या आंदोलनाने महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। नागरिकांनी यावेळी शाखा अभियंता चौबाराव वाले आणि सहाय्यक अभियंता हिंगणे यांना मागण्यांचं निवेदन सादर केलंय। जामोद येथील आम्ही सर्व नागरिकांनी एमएससीबी महावितरणच्या जे स्मार्टच्या नावाखाली नवीन मीटर बसवण्यात चालू आहे त्याचा विरोध व निषेध म्हणून लावलेले मीटर सर्व ग्राहकांनी स्वतः काढून आज एमएससीबी ऑफिसला जमा केले आहेत। हे मीटर काढताना विशिष्ट तांत्रिक टेक्निकल ज्याला जमते त्याच्या हातून काढलेले आहेत। यामध्ये कुठलाही जीवितहानी होणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन हे मीटर काढलेले आहेत। आणि एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना ते सूचना दिलेली आहे की हे मीटर आम्ही काढलेले आहेत, जे तात्काळ आमचे जुने मीटर जे इथे कचऱ्यामध्ये पडलेले आहेत ते तिथे घेऊन आम्हाला परत जुने जसे आहे तसे बसून द्या। तसेच ज्या लोकांनी आज प्रातिनिधिक स्वरूपात 10 ते 15 लोकांचे मीटर इथे जमा केलेले आहेत, जर 7 दिवसाच्या आत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जुने मीटर बसून दिलेले नाहीत तर गावात जेवढे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते सर्व मीटर सर्व लोक अशाच प्रकारच्या तांत्रिक लोकांची मदत घेऊन इथे आणून जमा करतील अशी त्यांना सूचना दिल्या आहेत। आणि त्यांनी पण मान्य केलं आहे की आम्ही 7 दिवसाच्या आत यावरती तुमचे मीटर बदलून देऊ। जर 7 दिवसात मीटर बदलले नाही तर याला कुठलाही ग्राहक किंवा नागरिक जबाबदार राहणार नाही, त्याला पूर्णपणे महावितरणचे कर्मचारी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील। तसेच हे मीटर काढण्यापूर्वी वारंवार सर्व अधिकाऱ्यांना तोंडी सांगितलं गेलं की साहेब हे मीटर काढून न्या, साहेब हे मीटर काढून न्या, परंतु ऐन पावसाच्या वेळे रात्री बेरात्री बिल न भरल्यामुळे ते मीटर बंद झाले। त्यामुळे गावातील 2-3 लोकांची प्रकृती बिघडली। एका घरामध्ये प्रसूती झालेली बाई असल्यामुळे त्या लहान बाळाची तब्येत बिघडली। त्यामुळे ना इलाजात आज या ग्राहकांना आम्हाला सर्वांना ते मीटर काढावे लागले। तरी महावितरणने याची दखल घेऊन तात्काळ गावातले सर्व मीटर बदलून जुने मीटर द्यावे ही आमची मागणी आहे। जुने मीटर जुने मीटर जुने मीटर धन्यवाद।